देशातील शिक्षण क्षेत्र आता सेवेपेक्षा मोठे बिझनेस मॉडेल बनत असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय नेत्यांची स्वतःची महाविद्यालये असून भारतातील बहुतांश खासगी विद्यापीठांवर राजकीय नेत्यांचा प्रभाव असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा आर्थिक आणि राजकीय फायद्याला अधिक महत्त्व दिले जात असल्याची टीका होत आहे. तज्ज्ञांच्या मते अनेक खासगी महाविद्यालयांचा वापर काळा पैसा पांढरा करण्यासाठी, निवडणूक निधी उभारण्यासाठी आणि जमिनी मिळवण्यासाठी केला जात असल्याचे आरोप वारंवार समोर येतात. प्रवेश फी, डोनेशन आणि इतर शुल्कांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैशांची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. दरम्यान भरमसाठ फी आकारूनही अनेक संस्थांमध्ये निकृष्ट सुविधा, जुने अभ्यासक्रम आणि अपुरी शैक्षणिक गुणवत्ता असल्याची तक्रार विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे. त्यामुळे पदवी मिळूनही अनेक तरुणांना रोजगारासाठी संघर्ष करावा लागत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. शिक्षण तज्ज्ञांच्या मते शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, दर्जेदार सुविधा आणि राजकीय हस्तक्षेपावर नियंत्रण आवश्यक आहे. अन्यथा शिक्षण हे ज्ञानाचे माध्यम न राहता केवळ आर्थिक फायद्याचे साधन बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे.